गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा तालुका म्हणून ओळखला जातो। अशाच चामोर्शी तालुक्यात विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्कंडदेव येथील मंदिराच्या जीर्णोद्धार केव्हा होईल असा प्रश्न भाविक लोक प्रतिनिधींना विचारत आहेत। गेल्या 10 वर्षापासून या मंदिराचा जीर्णोद्धार 2014 ला भारतीय पुरातत्व विभागाच्या माध्यमातून मंदिराला पाडण्यात आले आहे, परंतु गेली 10 वर्ष लोटूनही या मंदिराचा काम अपूर्णच राहिलेला आहे। मागील सरकारने मंदिराचा काम करण्यासाठी माननीय देवेंद्र फडणवीस यांनी 105 कोटी रुपये घोषित केले आणि मान्यताही देण्यात आली व मंदिराच्या कामाचा आढावा घेण्यासाठी अधिकाऱ्यांची व देवस्थान कमिटीची आढावा बैठक मार्कंडदेव येथे घेण्यात आली। मात्र प्रत्यक्षात कामाला सुरुवात करून अवघ्या 2-3 दिवसातच काम बंदही करण्यात आले। तेव्हापासून अजूनही काम बंदच आहे। मात्र यावर्षी तरी महाशिवरात्रीला मंदिराचे जीर्णोद्धार पूर्ण होईल का असा प्रश्न भाविकांचा आहे। आता तरी सरकार कोणती भूमिका घेईल याकडे भाविकांचे लक्ष आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, कालिदास बुरांडे, राज्य प्रतिनिधी, गडचिरोली। सर नाही 32 वर्ष आहे। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।